सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आजी माजी आमदार राळेगाव विधानसभेचा विकास करण्यास अपयशी, अशोक मेश्राम यांची पत्रकार परिषदेत माहिती। सध्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत, त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार पक्षाकडे तिकीट मागताना दिसत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून राळेगाव तालुक्यात अनेकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून राळेगाव येथे दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी विश्रामगृह येथे अशोक मेश्राम यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेला राळेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित होते व इतर तळागाळातील कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते। सर्वप्रथम कार्यक्रमाची रूपरेषा विशद करण्यात आली व अशोक मारुती मेश्राम यांनी पत्रकार मंडळींना आपला परिचय करून दिला व विधानसभा निवडणूक अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केली। पत्रकार बंधूंनी आपला परिचय करून दिला व प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली। अशोक भाऊ मेश्राम यांनी पत्रकार बंधूंच्या प्रश्नाला उत्तर देताना आपली भूमिका स्पष्ट केली की गेल्या 10 वर्षापासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे व त्याचे नेतृत्व अशोक उईके करीत आहेत। हा मतदारसंघ जर परत काँग्रेसकडे खेचून आणायचा असेल ते पंजाबी पेलण्यासाठी समर्थ आहे। काँग्रेसचा हा बालेकिल्ला फक्त आणि फक्त येथील जनप्रतिनिधींनी शून्य विकास कामे केल्यामुळे विरोधकांकडे गेला, पण माझ्यासारख्या नवीन उमेदवाराला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास मी नक्कीच त्यांच्या विश्वासास पात्र ठरेल, ही ग्वाही मी देतो। मला कोणावरही टीका करायची नाही, परंतु या मतदारसंघात निवडून आलेल्या उमेदवाराने आदिवासी व गोरगरीब जनतेसाठी काय केले हे तरी सांगावे, किंवा रोजगारासाठी काही उद्योग आणला का व बेरोजगार तरुणांना रोजगार दिला का हे तरी सांगावे। राळेगाव मतदारसंघ असताना सुद्धा जिल्ह्या ठिकाणी राहणे व जनतेला वाऱ्यावर सोडणे कितपत योग्य आहे? मी स्वतः तर राळेगावला आपली कर्मभूमी मानून इथे 24 तास मतदारसंघात जनतेची सेवा करण्यासाठी उपलब्ध आहोत। मला कोणत्याही क्षणी फोन करा, मी माझ्या जनतेचे समाधान करण्यास अपयशी ठरलो तर जनतेने माझा विचार करू नये। मी फक्त आणि फक्त जनतेची सेवा करण्यासाठी या मतदारसंघात आपली उमेदवारी दाखल केली आहे। मला राजकारणातून भ्रष्टाचार करून पैसा कमवायचा नाही, जगण्यापुरते पेन्शन मला सरकार देत आहे। मला गोरगरीब जनतेची सेवा करायची आहे, असं अशोक मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी राळेगाव तालुक्यातील सर्व वृत्तपत्राचे पत्रकार उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर, यवतमाळ। एमपीएससी करून आम्ही अधिकारी झालो, ठीक आहे। तो आता जो शासकीय विषय होता हा संपला, पण त्या दरम्यान मी ज्या वेळेला आपल्या तिन्ही गावाला किंवा माझे जे काही नातेवाईक आहेत त्यांच्याकडे यायचा, त्याच्या वेळेला मला बऱ्याचशा इकडल्या वाईट परिस्थितीचं मला त्याची जाणीव झाली की आज मी किल्ल्याच्या आश्रमशाळेमध्ये 85 पर्यंत होतो, 1985 तीच परिस्थिती मला आजच्या स्थितीत दिसली। आणि नुसती किल्ल्यालाच नको तर जेवढेही गावं आपल्या बरेच मॅक्झिमम कमीत कमी 81% गावं आहेत आपल्या राळेगाव मतदारसंघामध्ये जे अजूनही ॲज इट इज आहेत, जैसे ते आहेत। कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी विकास कामं नाहीत, रस्ते नाही, वीज नाही, पाण्याचे नाही। पाण्याचे प्रॉब्लेम बरेचसे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। पिण्यासाठी तर जाऊ द्या, शेतासाठी पण पाणी मिळत नाही। आता आम्ही हे सगळे प्रश्न उचलल्यानंतर बऱ्याचशा लोकांना जाग आलेली आहेत आणि त्यामुळे ते थोडेफार रस्त्यावर आलेले दिसत आहे। हे त्यांनी बऱ्याच लोकांनी अगोदर रूटवर यायला पाहिजे होतं आणि तो आपल्या मतदारसंघवासियांना हा न्याय मिळून द्यायला पाहिजे होता। आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी चाललेल्या आहे, पण माझा संकल्प क्लिअर आहे की मी आपल्या राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी तन मन धनाने आणि संपूर्ण वेळ फुल टाईम सेवा, समाजसेवा, फुल टाईम लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलेलो। त्यामुळं माझ्याकडे असा कुठलाही पर्याय नाही की मी कुणाच्या समस्यामध्ये सहभागी होणार नाही। तुम्हाला माहिती आहे, मी काही माध्यमातून काही मोर्चे काढले, निवेदनं दिले, त्यानंतर बरेचसे गुणगौरव विद्यार्थ्यांचे सत्कार घेतलेले आहेत, त्यानंतर आशा सेविका, अंगणवाडी सेविका
यांना सुद्धा साडी थोडी देऊन त्यांचा सत्कार केलेला